स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत चना आणि पालकची पौष्टिक आणि छान टेस्टी अशी भाजी। नेहमी आपण जी चण्याची भाजी बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे। तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असेल आणि तुम्हाला कळतच नसेल की काय भाजी बनवावी, तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा। ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। अतिशय टेस्टी अशी चना मसाला पालक आपण सुद्धा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतले आहेत मी हे 1 वाटी लाल चणे। चणे स्वच्छ धुवून 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजायला घालायचे। हे मी आधीच भिजवून ठेवले होते। कुकरमध्ये आता हे चणे टाकते मी। यामध्ये चणे बुडतील इतकंच पाणी आपण टाकूया, अंदाजे 1 ग्लास। यातच टाकायचा तेजपत्ता, 1 दालचिनीचा पीस, 1 मोठी वेलची, 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, अर्धा टीस्पून मीठ किंवा मग चवीपुरतं मीठ। हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण लावून याच्या आता 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। पातेलीमध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलं, त्यात टाकते मी 1 छोटा चम्मच हळद। पाणी उकळल्यानंतर त्यात टाकते आता हा धुतलेला स्वच्छ 200 ग्रॅम पालक। याला फक्त आपल्याला हाय फ्लेमवर 1 उकळी आणून घ्यायची आहे, याला जास्त शिजवायचं नाहीये। पालकाला उकळी आली, आता याला आपण लगेच काढून घेऊया। पालक काढल्यानंतर मात्र याला लगेच थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये टाका। थंड पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते आणि याचा रंग सुद्धा चांगला हिरवागार राहतो। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी थोडंसं थंड होऊ दिलं आणि नंतर कुकर खोललं। यातले आता हे जे खडे मसाले आपण टाकलेले होते, तेजपत्ता, मोठी विलायची वगैरे, ते सगळं आपण खडे मसाले काढून घ्यायचे। हे मसाले मी आता साईडला काढून घेतले। चणे छान शिजले 2 शिट्ट्यांमध्ये। या चण्यामधलं पाणी मी वेगळ्या बाउलमध्ये काढलं, हे आपण नंतर वापरूया भाजी करताना। आणि हे चणे सुद्धा मी सेपरेट केले। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो पालक आपण पाण्यामध्ये टाकून ठेवला होता तो काढायचा। त्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या। या मिरच्या खूप तिखट आहे म्हणून मी 3 घेतल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यात टाकायचं 1 कप दही। मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट आता मी तयार करून घेते। एकदम स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून घेतली। हे थोडे खडे मसाले घेतले आहेत मी, 3 हिरवी मिरची, थोडीशी जावित्री जास्त नाही घ्यायची कारण आपण जर जास्त टाकली तर मग भाजी कडवट होते, आणि 5 लवंग। कढईमध्ये टाकायचं 2 मोठे चम्मच तेल थोडंसं याला जास्त टाकायचं, किंवा मग इथे तेल कमी वापरलं तरी चालतं, तडक्यामध्ये तुम्ही वापरा तेल किंवा तूप। हे जे आपण खडे मसाले घेतले होते ते यात टाकूया। अर्धा टीस्पून जिरे, 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे। कांदे थोडे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेऊ। कांदे थोडेसे परतवल्यानंतर त्यात टाकायची 1 टीस्पून लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा थोडी परतवून घ्यायची, त्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे। कांदा आता चांगला गोल्डन ब्राऊन झालाय, याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं खमंग। यामध्ये आता हे चणे आपल्याला टाकायचे। सुके मसाले आपल्याला यात टाकायचे आहे, पण हे चणे परतवल्यानंतर कांद्यासोबत चणे सुद्धा छान खमंग परतवून घ्यायचे आहे, म्हणजे चण्याला छान टेस्ट येते। इथे मी आणखी थोडंसं मीठ टाकते। आपण चणे शिजवताना आधी मीठ टाकलेलं आहे, पण ते मी कमी टाकलं होतं, त्याच्यामुळे आता मसाल्यासोबत याला मीठ लागेल। मी थोडंसं मीठ टाकलं, तुम्ही सुद्धा चवीनुसार मीठ टाका। 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर। हे काही तिखट नसतं, ऑलरेडी मिरच्या आपण हिरव्या टाकल्या आहेत, त्या खूप तिखट आहेत। आणि 1 चम्मच टाकूया गरम मसाला।
हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे. थोडंसं चणे फ्राय केल्यानंतर यात टाकायची पालकाची पेस्ट, जी आपण छान स्मूथ पेस्ट तयार करून ठेवली होती ती. दही टाकल्यामुळे बघू शकाल आपण याचा कलर बिलकुल जशाला तसा राहिला. पालक सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला छान परतवायचं की जोपर्यंत थोडंसं याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचं. हे बघा आता छान तेल सेपरेट झालं. तेल सुटायला लागल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया हे चण्याचं जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते तुम्ही थोडंसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला चणे किती घट्ट ठेवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. तसं तर पालक चना मसाला घट्टच असतो, खूप जास्त अशी ग्रेव्ही नसते त्याला. याला सुद्धा आता 2 ते 3 मिनिट आपण लो फ्लेमवर थोडंसं उकळू देऊ, म्हणजे याला सुद्धा छान तेल सुटेल. अगदी मस्त चमचमीत असा पालक चना मसाला आपला तयार झाला. आता याला वरून द्यायचा आहे तडका. तडक्यासाठी आता कढईमध्ये टाकते मी 1 चम्मच साजूक तूप. तुम्ही तेलाचा सुद्धा तडका देऊ शकता याला, पण जर तुपाचा दिला तर टेस्ट आणखी जास्त छान येते, म्हणून मी तुपाचा देते. तूप गरम झाल्यानंतर त्यात टाकते मी थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी मात्र अवश्य टाका, कारण त्याच्यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. 2 लाल सुक्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट. हा तडका आता चना मसाल्यावर टाकून द्यायचा. खूप छान कलर पण येतो आणि टेस्ट पण मस्त येते. याला मिक्स करून आता सर्व करायला तयार. अतिशय टेस्टी असा चना मसाला बघू शकाल आपण. आपण सुद्धा या पद्धतीने पालक चना मसाला नक्की ट्राय करा. वरून थोडीशी कोथिंबीर सर्व करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.